नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. धुळ्यातील प्रसिद्ध एस बालाजी स्वीट्सला ठोकले सील. अंथरूण पाहून पाय पसरावे असं म्हणतात. पण जेव्हा एखादी नामांकित पेढी यशाच्या शिखरावर पोहोचते तेव्हा ती ग्राहकांच्या आरोग्याशी खेळायला लागते का? धुळेकरांच्या जिभेचे चोचले पुरवणारे सण उत्सवांना ज्यांची पेढ्यांची आणि मिठाईची पेटी प्रत्येक घरात असायची अशा धुळ्यातील एका अतिशय प्रसिद्ध मिठाईच्या दुकानाला अखेर प्रशासनाने टाळे ठोकले आहे. होय, आपण बोलतोय धुळ्यातील सुप्रसिद्ध एस बालाजी स्वीट्स बद्दल. अन्न आणि औषध प्रशासनाने म्हणजे FDA या दुकानावर थेट कारवाई करत या पेढीला सील ठोकलं आहे. म्हणतात ना, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. नियमांना धाब्यावर बसवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न शेवटी बालाजी स्वीट्सला चांगलाच महागात पडला. नेमकी काय कारवाई झाली, काय घडलं, धुळ्यातील या नामांकित दुकानावर अशी वेळ का आली? तर मंडळी, अन्न आणि औषध प्रशासनाला या दुकानाविरोधात काही गंभीर तक्रारी मिळाल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी अचानक या दुकानाच्या मुख्य युनिटवर आणि विक्री केंद्रावर धाड टाकली तेव्हा तिथली परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले. तेथे मिठाई तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळले जात नव्हते. ज्या कच्च्या मालापासून मिठाई बनवली जात होती त्याचा दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले. अन्न सुरक्षा कायद्यानुसार जे नियम पाळणे बंधनकारक आहे त्याला सरळ केराची टोपली दाखवली गेली होती. याला म्हणतात घरोघरी मातीच्या चुली. वाटतं की मोठी दुकानं आहेत म्हणजे तिथले सगळं कसं चकाचक आणि शुद्ध असेल, पण नाव मोठं लक्षण खोटं हा प्रत्यय इथे धुळेकरांना आला आहे. धुळेकरांच्या भावना आणि विश्वासाला तडा. एस बालाजी स्वीट्स म्हणजे धुळेकरांच्या विश्वासाचं नाव होतं. पेढा असो, बर्फी असो, काजू कतली असो, चवदार आणि दर्जेदार याच विश्वासावर लोक इथे डोळे झाकून पैसे मोजत होते. महागडी मिठाई विकत घेताना ग्राहकाने विचार केला की पैसे गेले तरी चालतील पण तब्येत चांगली राहिली पाहिजे. पण इथे तर दाम करी काम च्या नादात ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली, शिवाय आरोग्यालाही धोका निर्माण झाला. आज धुळ्यातील जनता विचारते तुम्हाला, तुमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाची हीच का ती किंमत? बाजारात पी हळद आणि हो गोरी अशी घाई करणाऱ्या या व्यावसायिकांना ग्राहकांच्या जीवाची काही किंमत उरली आहे का नाही? एका सामान्य ग्राहकाने सोशल मीडियावर लिहिलंय, आम्ही सणासुदीला पाहुण्यांना देण्यासाठी इथूनच मिठाई न्यायचो. आज ही बातमी ऐकून मान शर्मेने खाली गेली. खरंच झाकलीस मूठ 1.25 लाखाची असते तोपर्यंत ठीक, पण एकदा का सत्य समोर आलं की अब्रू चव्हाट्यावर यायला वेळ लागत नाही. FDA आणि प्रशासनाचा कडक इशारा. अन्न आणि औषध प्रशासनाने या कारवाईनंतर इथं व्यापाऱ्यांनाही कडक शब्दात सुनावले आहे. सण उत्सव जवळ आले की मिठाईच्या दुकानांना पूर येतो. माव्यात भेसळ, निकृष्ट दर्जाचं तेल आणि अस्वच्छ वातावरण अशा तक्रारी वाढतात. अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केलंय की ब्रँड कितीही मोठा असो, जर नियमाचे उल्लंघन होत असेल तर गय केली जाणार नाही. म्हणतात ना, कर नाही त्याला डर कशाला. जर तुमचं काम चोख असेल तर तुम्हाला अशा कारवायांना घाबरण्याची गरजच नाही. पण जर तुम्ही चोरावर मोर बनवून प्रशासनाला हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला तर कायदा आपले हात
दाखवल्याशिवाय राहत नाही. या कारवाईमुळे धुळ्यातील इतर मिठाई दुकानदारांचेही विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहेत. आता तरी इतर विक्रेते सुधारतील आणि स्वच्छतेचे नियम पाळतील अशी आशा करूया. कारण पुढच्या ठेस मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे इतरांनाही यातून धडा घेणं गरजेचं आहे. चूर, पैसा आणि आरोग्य. मित्रांनो, आज या घटनेच्या निमित्तानं एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. आपण ब्रँडच्या नावाखाली आंधळेपणाने वाहत जातो का? सुबक पॅकेजिंग, चकचकीत दुकान आणि सोशल मीडियावरील जाहिराती पाहून आपण भुलतो, पण दिसायला सुबक आणि चवीला उबक अशी परिस्थिती अनेक ठिकाणी असते. दुरून डोंगर साजरे असं आपण ऐकतो ते यासाठी बाहेरून एअर कंडिशन वाटणार दुकान आतून किती अस्वच्छ असू शकतं हे या कारवाईने उघड केलं आहे. ग्राहकांनीही आता जागरूक होण्याची गरज आहे. मिठाई विकत घेताना मॅन्युफॅक्चरिंग डेटा एक्सपायरी डेट पाहणे आणि संशय आल्यास थेट प्रशासनाकडे तक्रार करणे हा आपला हक्क आहे. आपण गप्प बसलो तर व्यापारी आयत्या बिळावर नागोबा बनून आपल्या पैशांवर गब्बर राहतील. तर मंडळी, येस बालाजी स्वीट्सला लागलेली हे टाळे केवळ एका दुकानाला लागलेले टाळे नाही, तर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रवृत्तीला प्रशासनाने मारलेला चपराक आहे. म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. असंच छोट्या छोट्या तक्रारीमधूनच आज ही मोठी कारवाई झाली आहे. पुढच्या वेळी मिठाई खरेदी करताना 100 वेळा विचार करा. ही बातमी तुम्हाला कशी वाटली? धुळ्यातील या कारवाईबद्दल तुमचं काय मत? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला